नमस्कार। जय हो ठाकूर की या ठिकाणी आमचे परम आदरणीय आध्यात्मिक गुरु समाधान महाराज शर्मा केज यांचा नुकताच 11 जानेवारीला म्हणजे काल 48वा जन्मदिवस साजरा करण्यात आला केज या ठिकाणी। तर त्यानिमित्ताने एक मी कविता लिहिली, तर ती पहा। जो प्रेमाची व मैत्रीची गर्जना करीतो, जो प्रेमाची व मैत्रीची गर्जना करीतो, जो ठाकूरजी व गुरुजींची प्रार्थना करीतो, जो ठाकूरजी व गुरुजींची प्रार्थना करीतो, जो संतांची व स्नेहाची अर्चना करीतो, तो माझा गुरु समाधान समाधान महाराजच असू शकतो। तो माझा गुरु समाधान समाधान महाराजच असू शकतो, जो परिवाराच्या मनात शुद्ध भाव निर्माण करीतो, जो परिवाराच्या मनात शुद्ध भाव निर्माण करीतो, जो कथा व कीर्तनात आपला सारा प्राण ओततो, जो सर्वांच्या दुःखाला आपल्या कवेत ठेवतो, तो माझा गुरु समाधान समाधान महाराजच असू शकतो, तो माझा गुरु समाधान समाधान महाराजच असू शकतो, जो तेजाच्या प्रखरतेला आपल्या नजरेत ठेवतो, जो तेजाच्या प्रखरतेला आपल्या नजरेत ठेवतो, जो क्रोधाला चंद्राच्या सावलीत झाकतो, जो क्रोधाला चंद्राच्या सावलीत झाकतो, जो कर्माला कष्टाच्या दृष्टीत माखतो, तो माझा गुरु समाधान समाधान महाराजच असू शकतो, तो माझा गुरु समाधान समाधान महाराजच असू शकतो, जो प्रज्ञाशील करुणेला अत्यंत कुशल मानतो, जो प्रज्ञाशील करुणेला अत्यंत कुशल मानतो, जो विज्ञान कला निष्ठा तंत्रज्ञानाला जाणतो, जो विज्ञान कला निष्ठा तंत्रज्ञानाला जाणतो, जो सुरत्यांना चिरंतर ज्ञान अमृत पाजतो, तो माझा गुरु समाधान समाधान महाराजच असू शकतो, तो माझा गुरु समाधान समाधान महाराजच असू शकतो, जो मित्रांना निरंतर मानपानात सजीवितो, जो मित्रांना निरंतर मानपानात सजीवितो, जो खंदारे गुरुजींच्या पायाचा दास असतो, जो खंदारे गुरुजींच्या पायाचा दास असतो, जो गुरुजींच्या कृपा आशीर्वादाचा ध्यास असतो, जो गुरुजींच्या कृपा आशीर्वादाचा ध्यास असतो, तो माझा गुरु समाधान समाधान महाराजच असू शकतो, तो माझा गुरु समाधान समाधान महाराजच असू शकतो, तो माझा गुरु समाधान समाधान महाराजच असू शकतो। धन्यवाद। या ठिकाणी ही कविता होती। या कवितेचं शीर्षक होतं समाधान महाराज शर्मा केज।
ही कविता मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हा सर्वांना जर ही कविता आवडली असेल तर नक्कीच दिलभार चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, माझे दुसरे हरिभक्त पारायण माझे गुरु संतोष भैया म्हणजे महाराजांचे मोठे बंधू यांनासुद्धा या कवितेच्याद्वारे मी वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो.